रोबो बॉय, हेल्प! आमची मदत कर रोबो बॉय. कुठे गेला तो रोबो बॉय? बोलवा त्याला. कुठे पळून तर गेला नाही ना तो? इमली, मी आता या टिम्बक्टूला इथून पुढे झू करतो. हे बघ एक गाढव. हॅलो, वॉक साठी आला आहेस की इतर कामासाठी? नाही, जॉगिंग करायला आलोय. बॉस बॉस, वीर आलाय. त्याने सगळा गॅस शहरातून साफ करून टाकलाय बॉस. पण बॉस बॉस पण तो खूपच शक्तिशाली आहे बॉस. ट्री रोबोटनी अटॅक कर. जा. ओके रोबोट ट्री मित्रा, सुरू होऊन जा. टिम्बक्टू, गपचूप हा रोबोट ट्री घेऊन इथून निघून जा, नाहीतर तुला माहीतच आहे की मी काय करू शकतो ते. मला तर माहिती आहे की तू काय करू शकतोस, पण तुला हे माहिती नाहीये की रोबोट ट्री काय काय करू शकतो. अरे, हा मला सारखा सारखा वर का फेकतोय? पाहिलंस? टिम्बक्टू, काय केलंस तू हे? मूर्ख माणसा, तू फ्लाइट टेक ऑफचं स्विच तोडलं आहेस. तू काहीच कामाचा नाहीयेस. बेकार आहेस, बेअक्कल आहेस, युजलेस आहेस. आजोबा, ते बघा, तिकडे आहे ट्री हाऊस. बॉस बॉस, असं वाटतंय कुणीतरी पाहुणे आलेत. मी लगेच आलो. तिथे स्पेस मध्ये तुला भेटायला कोण येणार? परत ये आणि माझं म्हणणं ऐक. सॉरी टिम्बक्टू, चुलबुलच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. इट्स ओके. सॉरी म्हणाला आहात ना, तर नो प्रॉब्लेम. आम्ही एवढ्या लांबून आलोय. थोडा चहा आणि नाश्ता नाही देणार? हो हो, नक्की नक्की. बसा बसा, मी खूप मस्त चहा बनवतो. हे काय करतोयस तू? पाहुण्यांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करतोय. बॉस बॉस, मी माझा आल्याचा स्पेशल चहा बनवून यांना पाचतो. हा मूर्ख माणसा, तू कधीच सुधारणार नाहीस. ते वीरला वाचवायला आले आहेत, तुझा आल्याचा स्पेशल चहा प्यायला नाही. बॉस बॉस, हा तर मी विचारच केला नाही. टिम्बक्टू, लवकर सांग वीर कुठे आहे, नाहीतर मी तुला इथून खाली फेकून देईन. मी माझ्या बॉस सोबत गद्दारी नाही करणार. काही झालं तरी मी नाही सांगणार की वीर कुठे आहे. शाबास माझा सच्चा शिपाई, कधीही हार न मानणारा शिपाई.
चुलबुल टिंबकटूला लाथा मारून मारून बाहेर स्पेस मध्ये फेकून दे. वीर एका मेटल कॅप्सूल मध्ये कैद आहे. इथून राईटला जा आणि मग दुसऱ्या खोलीतून लेफ्ट, मग सरळ उतरून खाली तिथं आहे वीर. थँक्यू टिंबकटू, तू खूपच हुशार माणूस आहेस. थँक्यू थँक्यू बॉस. बॉस मी हुशार माणूस आहे. डॉक्टर प्रेम सहाय म्हणतात म्हणजे खरंच असणार. ट्री रोबोट कुठे आहेस? मदत? कसली मदत? आम्ही जिथे राहतो तिथे कालमकडी नावाच्या एका मोठ्या काळ्या कोळ्यानी आमचं जगणं मुश्किल करून टाकलंय. तू आमची मदत करू शकतोस का? हो हो, का नाही. पण मला सांग, आम्ही तुझ्या दुनियेत कसे जाणार? मी घेऊन जाईन ना. आपण सगळे काजव्यांसारखे छोटे छोटे बनून जाऊया. आजोबा, मी जाऊ का? इतरांची मदत करणं खूप चांगली गोष्ट आहे. तू जा वीर. ऑल द बेस्ट. स्वतःची काळजी घे. वाह! ही कसली जादू आहे. आपण आपोआप इथे कसे आलो? ही कमाल तर माझा मित्र जिंटूची आहे. महाराजाधिराज चिमचॅम येत आहे. महाराजांचा विजय असो. महाराज, हे आहेत माझे मित्र वीर, इमली, चुलबुल आणि जंतू. वीर, टिमटिमनी तुझं खूप कौतुक केलं. तू एक चांगल्या मनाचा माणूस आहेस, म्हणूनच मी तुला इथे बोलावून घेतलं आहे. पण तू इतका छोटा कसा काय झालास? महाराज, ही कमाल माझ्या मित्राची जिंटूची आहे. काल मकडी नावाच्या एका मोठ्या काळ्या कोळीणीने आम्हाला खूप त्रास दिलाय. आमच्या बाहेर जायच्या सगळ्या रस्त्यांवर तिने तिचं जाळं लावून ठेवलं आहे. जो कुणी बाहेर जायचा प्रयत्न करतो तो त्या जाळ्यात अडकतो आणि ती त्याला खाऊन टाकते. हो, आमचं तर इथून बाहेर पडणं सुद्धा कठीण झालं आहे. आम्ही त्या ब्लॅक स्पायडरला इथून पळवून लावू. तुम्ही काळजी नका करू महाराज. टिमटिम, यांना संपूर्ण राज्यात फिरवून आण आणि सेनापती दमदम यांची हर तऱ्हेने मदत करण्यात यावी. जशी आज्ञा महाराज. तुम्ही कधीपासून इथे अडकला आहात? काल रात्रीपासून. काल रात्रीपासून इथे अडकलेले आहात आणि स्पायडर यांना खायलाही नाही आली का? इतके काजवे अडकलेले आहेत पण स्पायडरने कोणालाच खाल्लं नाही का? जर खायचंच नाहीये तर मग पकडायचं कशाला? काय माहित, याचं उत्तर तर तीच देऊ शकते. एअर क्रिकेट. वाव, चांगलीच आयडिया आहे. ब्लॅक स्पायडरला बाणांच्या निशाण्यावर घ्या. मला कोणीच पकडू शकणार नाही. जाऊन टिमटिमला शोधा. तो इथेच कुठेतरी झाडीत पडलेला आहे. चिंटू, मला जाळ्यातून सोडव. चिंटू कोण आहे? चिंटू तू आहेस. हे तुझं नाव आहे. ओ, थँक्स. मी पण बऱ्याच वेळापासून विचार करत होतो की माझं नाव काय आहे. ओके, बाय बाय, सी यू, थँक यू. चिंटू, कुठे चाललायस? मला या जाळ्यातून सोडव प्लीज. हो, आत्ता सोडवतो. चिंटू, लवकर माझ्यासोबत. टिमटिमला शोधा. तो इथेच कुठेतरी झाडीमध्ये लपलाय. अरे जिंतूजी, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही महालात चला, आराम करा. काही खायला मिळेल का? अहो, भरपूर पोट भरून खायला मिळेल. शिपाई, जरा यांना घेऊन चला.
सॉरी इमली, मी आवाज नाही देऊ शकत. माझं तोंड पूर्णपणे बंद झालं आहे. वीर वीर तू बोलत का नाहीयेस? चुलबुल, वीर बोलत का नाहीये? त्याचं तोंड मुद्दाम बंद केलंय म्हणजे त्याला बोलता येणार नाही. तो बोलला तर त्याची हत्यार बाहेर येतात. तो आता कधीच बोलू शकणार नाही. मला वीरला वाचवायला पाहिजे, मला वीरला वाचवायला पाहिजे. वीर बोल. वीर अरे गप्प का आहेस? म्हणजे वीर या वाल्या जाळ्यात आहे. टिमटिम तू हो वीर, पटकन इथून बाहेर चल. ट्विस्टर सूट ऑन. ट्विस्टर सूट ऑन.